नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित या विषयातील संख्यांवरील क्रिया या घटकामधील विभाज्यता, क्रियांचा क्रम, संख्यांचा क्रम व कंस यावरील स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात। इथे आपल्याला पहिला प्रश्न असा विचारलाय 1/2 अधिक भागिले चिन्ह आहे, भागिले 1/2 अधिक 1/2 गुणिले 1/2 वजा 1/2। मग इथे प्रत्येक क्रिया आहे, सगळीकडे अर्धा 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 भाग आहे, म्हणजे 1/2 आहे। पण बघा, भागाकाराची क्रिया आहे, अधिक आहे, गुणाकार आहे, वजाबाकी आहे, सगळं आहे। मग आता इथे करायचं काय? बघा, हा प्रश्न आपल्याला या पद्धतीने सोडवायचा आहे। आपण सगळं आधी आहे तसं लिहून घेऊया, 1/2। आता बघा, इथे भागाकार आहे, मग आपण इथे भागू शकतो का? भागाकाराचा अपूर्णांकांचा भागाकार करताना काय होतं, इथे भागाकाराच्या ऐवजी आपण गुणाकार चिन्ह घ्यायचं आणि काय करायचं, इथे पुढच्या अपूर्णांकांचं काय करायचं आहे, छेदातली संख्या वर जाईल आणि अंश खाली येईल, या पद्धतीनं। बाकी सगळं आहे तसं लिहूया, 1/2 गुणिलेचे ते गुणिले 1/2 वजा 1/2 बरोबर विचारले आपल्याला। आता बघा, गुणाकार करताना आपण काय करतो, पुढच्याचा गुणाकार करतो। मग बघा, बे एक्के बे आणि बे एक्के बे, किंवा इथे आपण कट केलं तरी चालतं, बे एक्के बे, बे एक्के बे, 1/1। मग बघा, 1 गुणिले 1 1, अंश छेद, अंशात पण 1 आणि छेदात सुद्धा 1 येणार आहे। मग आपल्याला माहिती आहे 1/1 असेल तर त्याचं उत्तर 1च येतं, पण तरी पण आपण पुढे बघूया, अधिक आता यांचा पण गुणाकार करताना पुढच्याचा म्हणजे अंशाचा गुणाकार, छेदाचा गुणाकार, 1 गुणिले 1 1, बे दुने 4 वजा 1/2 आहे तसं लिहून घेतलं। आता बघा, आपल्याला माहिती आहे जर बघा अंशांची बेरीज किंवा वजाबाकी छेद समान करावी लागतं, छेद समान झाला तरच अंशांची बेरीज किंवा वजाबाकी करता येते। मग बघा, इथे छेद 4 होण्यासाठी काय करावं लागेल, याला 4ने गुणावं लागेल। मग छेदात जर 4ने गुणले तर अंशाला पण 4ने गुणावं लागेल। मग बघा, 4 एक्के 4, 4 एक्के 4 अधिक 1/4। आता बघा, छेद समान झालाय, मग अंशांची बेरीज करूया, 4 आणि 1 5 अंश/4, म्हणजे याचं आपण उत्तर सोडवून घेतलं, 5/4 आलं। आता पुढे काय, वजा 1/2 या पद्धतीनं। आता इथे पण बघा, छेद समान करण्यासाठी याला काय करावं लागेल, 2ने गुणावं लागेल। मग खाली 2ने गुणले छेदात, मग वर सुद्धा काय करायचं, 2ने गुणायचं। मग 5/4 वजा बेके बे, बे दुने 4, मग 5 3, छेद समान झालं आहे, अंशांची वजाबाकी करूया, 5 2 गेले, 3 राहिले, छेदामध्ये 4 एकदाच लिहायचा। मग असा पर्याय कुठे बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून मी इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। दुसरा प्रश्न बघा, दुसरा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। एक घड्याळ दर तासाला 5 मिनिटे मागे पडते। सकाळी 7 वाजता हे घड्याळ बरोबर लावले, जेव्हा या घड्याळात दुपारचे 12:30 वाजल्याचे दिसेल तेव्हा खरे किती वाजले असतील? आता बघा, दर तासाला म्हणजे एका तासाला 5 मिनिटे मागे पडते घड्याळ, 1 मिनिट एका तासाला 5 मिनिटे मागे पडते घड्याळ। आता 7 वाजता तर बरोबर लावलं होतं, दुपारी 12:30 वाजता करेक्ट टायमिंग आपल्याला किती वाजले असतील ते सांगायचं आहे। मग बघा, 7 पासून 12:30 पर्यंत, बघा इथे 7 ते 12:30 किती वेळ होतो, मग 7, 7च्या नंतर 8 9 10 11 12 आणि हा पुढचा 30 मिनिटं, मग 1 2 3 4 5 म्हणजे किती, 5 तास 30 मिनिटामध्ये किती घड्याळ मागे पडलं, म्हणजे 12:30 वाजलेत ना, मग झालेत किती वेळ, 5 तास 30 मिनिटं। आता आपल्याला माहिती आहे एका तासात जर 5 मिनिटं मागे पडत असेल तर मग यांचा काय करतो, आपण गुणाकार करतो। आता बघा, एका तासामध्ये जर 5 मिनिटं मागे पडत असेल तर 5 तास 30 तासामध्ये बघा 5 तासाचं गुणूया आपण, ह्यांचा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार किती येतो, 26 मिनिटं 50 सेकंद एवढं घड्याळ काय केलेलं आहे, मागे पडलेलं आहे। मग आता बघा, थोडा वेळ आपण हे काय, तर बघा इथे 10 सेकंड कमी, नाही तर 1 मिनिट होतोय, 1 मिनिट होतोय हे की नाही, म्हणजे 27 मिनिटं धरूया, 28 29 30 3 मिनिटं कमी, पण म्हणजे जवळजवळ अर्धा तास घड्याळ काय होणार आहे,
मागे पडले आहे की नाही. मग आत्ता या घड्यामध्ये 12:30 वाजलेत. मग बघा, मग खरोखर किती वाजले असेल? 12:30 म्हणजे 30 मिनटं, 26 मिनटं 50 सेकंड हे मागे आहे. मग आता एवढे पुढे घ्यायचे. मग 12:30 पासून किती वाजतील? 26 मिनटं पुढे घेतल्यावर 1 वाजतील. म्हणून मी इथे खरे किती वाजले असेल त्या घड्याळामध्ये? तर 1 वाजलेला असेल. म्हणून इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, यापेक्षा वेगळं काही तुमचं या प्रश्नाचं उत्तर असेल किंवा वेगळी काही ट्रिक असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण सगळ्यांनाच याचा फायदा होईल. चला पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न 5, 55, 555 आणि पुढे डॉट डॉट आहेत. म्हणजे अशा बघा, इथे एकदा 5 आहे, 2 वेळा 5, 3 वेळा 5, 4 वेळा 5, असं कुठपर्यंत या संख्या मालिकेत पहिल्या 15 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली तर त्या बेरजेत दशक स्थानचा अंक कोणता असेल. म्हणजे असं 15 वेळा 5 घ्यायचं आहे आपल्याला. बघा, ते खूप सुंदर ट्रिक आहे, सगळ्यांना आवडेल आणि आपलं गणितसुद्धा कमी वेळेमध्ये सोडवून होईल. किती वेळा घ्यायचे आहेत? 15. असे 5 किती वेळा घ्यायचे आहेत? 15 वेळा. मग तो अंक लिहून घ्यायचा इथे 15. 15च्या अगोदर आपल्याला कोणता पाहिजे? दशक स्थानचा. मग हे एककाचं घर, हे बघा, हे एककाचं घर, हे दशकाचं घर आणि हे शतकाचं घर. आपल्याला दशक पाहिजे. मग 15 वेळा घ्यायचं आहे. मग 15, 15च्या अगोदरची संख्या 14 आणि 14च्या अगोदरची संख्या 13. कोणता अंक घ्यायचा आहे? 5 अंक घ्यायचा आहे. बरोबर आहे. मग इथे लिहून घेतलं 5. ठीक आहे. आणि काय करायचं आहे? यांचा गुणाकार करायचा आहे. काय करायचं आहे? यांचा गुणाकार करायचा आहे. आता बघा, 15 5 75. आता इथे फक्त 5च लिहायचा आणि 7 आहे तो हातचा आलाय, याच्या डोक्यावर लिहायचा. 14 5 70, 70 आणि 7 57, हातचा आले परत 5. 13 5 65, 65 आणि 5 70, इथे हातचा आला 7. ठीक आहे. मग बघा, ज्यावेळेस आपण उत्तर करू, त्यांची बेरीज करू, त्यावेळेस एककाच्या घरामध्ये 5 येणार आहे, दशकाच्या घरामध्ये 7 येणार आहे, शतकाच्या घरामध्ये 0 हा अंक येणार आहे. आपल्याला विचारलंय कोणत्या घराचं? दशक स्थानचा. मग दशक स्थानामध्ये कोणता अंक येणार आहे? तर 7 हा अंक येणार आहे. म्हणून मग इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, व्हिडिओ समजला नसेल तर व्हिडिओ परत बघा, हा प्रश्न पुन्हा बघा आणि समजून घ्या, कारण बेरीज करण्यात वेळ घालवण्यापेक्षा या पद्धतीने जर तुम्ही सोडवलात तर तुमचं कमी वेळेमध्ये लगेच उत्तर निघणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न 794 मध्ये चौकोन 84 या संख्येस 12ने पूर्ण भाग जाण्यासाठी चौकोनाच्या जागी कोणता सर्वात मोठा अंक योग्य ठरेल? आता बघा, 12ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येला 3ने आणि 4ने भाग जातो, कारण 3 चौक 12, मग ज्या संख्येला 3ने आणि 4ने या दोन्ही संख्याने भाग जातो त्याला 12ने पूर्ण भाग जाणार आहे. मग आता इथे बघा, 4ची कसोटी बघूया आपण. 4ची कसोटी काय सांगते की एकक आणि दशक स्थानच्या दोन्ही संख्येना जर एकत्रितपणे 4ने भाग गेला तर या पूर्ण संख्येला 4ने भाग जाणार आहे. मग बघा, 84 आहे, 84 भागिले 4, 4 1 4, 4 2 8, 4 1 4 म्हणजे 21 चौक 84. म्हणजे ही कुठला जरी अंक ठेवला इथे तरी 4ने पूर्ण भाग जाणारच आहे. आता राहिला प्रश्न 3चा. 3ची कसोटी काय सांगते आपल्याला? दिलेल्या संख्येतील अंकांची बेरजेला अंकांची जे बेरजेचं उत्तर येईल त्या उत्तराला जर 3ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3ने भाग जाणारच आहे. मग बघा, आपण यांची बेरीज करूया आधी. बघा, 7 आणि 9 16. बघा, ह्यांची बेरीज करायची आपल्याला या पद्धतीनं. 7 अधिक 9 16, 16 आणि 4 20, 20 आणि हे 8 28, 28 आणि 4 29, 30 31 32. यांची बेरीज किती आली? 32. आता जर आपण इथे एक अंक ठेवला तर 32 आणि 1 33. मग 33 आहे, 33 पण आपल्याला काय विचारलं? सर्वात मोठा अंक आहे की नाही. मग हे येईल, पण आधी आपण चेक करूया. 8 अंक ठेवला. बघा, 8 आणि 2 10, चला 40. 40ला जातो का 3ने भाग? नाही, म्हणजे 8 अंक येणार नाही. 6 ठेवून बघूया. 6 आणि 2 8 आणि हे 3 3, 38ला 3ने भाग जातो का? नाही जात, म्हणजे 6 सुद्धा अंक येणार नाही. आता इथे 7 ठेवून बघूया. या 32 मध्ये आपण 7 ठेवला. 7 आणि 2 9 आणि हे 3 3, 39. 39ला 3ने भाग जातो, 3 1 3. बघा, 3 1 3 आणि 3 3 9 म्हणजे 13 3 39 जातो भाग. मग एक लहान आहे, एक ठेवला तरीही जात आहे, पण आपल्याला सर्वात मोठा विचारलाय म्हणून मी इथे 1 न ठेवता आपल्याला कोणता अंक ठेवायचा आहे? 7 हा अंक ठेवायचा आहे. म्हणून मग ज्यावेळेस आपण इथे 7 अंक ठेवतो या संख्येला पूर्ण 12ने भाग जाणार आहे. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 7.
पुढचा प्रश्न बघा. आता बघा हे चिन्ह कोणतं आहे, तर हे चिन्ह आहे केवल मूल्य. या चिन्हाला आपण काय म्हणतो, दोन उभ्या रेषा, त्याला केवल मूल्य चिन्ह असे म्हणतात. मग केवल मूल्यात -5 भागी म्हणजे छेद आहे वजा आणि केवल मूल्यात 5. आता बघा ज्यावेळेस केवल मूल्यात ऋण संख्या असते त्यावेळेस ती बाहेर आल्यावर काय होते, तिची धन संख्या होते. म्हणजे या केवल मूल्यात 5चं उत्तर काय येणार आहे, 5 येणार आहे. छेदामध्ये आहे तसं, वजा चिन्ह बाहेर आहे त्याच्यामुळे ते आहे तसं राहील. 5 आहे आणि धनच राहते, तर धनचं ऋण होणार नाही. पण इथे आपल्याला ऋणसंख्या बाहेर दिले म्हणून मी इथे वजा चिन्ह आहे तसं ठेवलं. आता इथे बघा भाग जातो, 5 एके 5, 5 एके 5. मग आपलं उत्तर आले का बघा, वजा चिन्ह खाली असेल तर आपण मध्येही देऊ शकतो किंवा वरही देऊ शकतो. मग बघा -1 आणि छेदामध्ये पण 1, मग 1/1 म्हणजेच किती, 1 उत्तर आहे आणि वजा चिन्ह आहे तसं म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय आहे, -1. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मग या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये संख्यांवरील क्रिया यावरील काही उदाहरणं स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.